पाव इंचापासून ते 3 इंचापर्यंतच्या तब्बल 31,000 गणेश मूर्ती, त्याच आकारात ढोल आणि बासरी वादन, पोथी अन पुस्तकाचं वाचन करणाऱ्या गणेशाच्या कौशल्यपूर्वक निर्मिलेल्या नानाविध छटा, इतकंच नाही तर 51 वेगवेगळ्या मुकुट परिधान करणारे, तसंच 10 थर रचून दहीहंडी फोडण्यास सज्ज झालेले श्री गणेश, गणेशाभोवती फेर धरून वादवादन करणारे मूषक, अतिशय चिमुकल्या अशा हजारो गणेश मूर्ती बनवून अभिनव पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे अवलिया म्हणजे सिन्नरचे संजय क्षत्रिय। हे आहेत चिमुकल्या मात्र क्रिएटिव्ह एकदंताच्या छोट्या छोट्या मात्र रेखीव आणि सुबक मूर्ती साकारणारे मूर्तिकार संजय क्षत्रिय। इमारतींना रंगकाम करण्याच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा ते नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती निर्मितीत गर्क होतात। सर्वजण 10 दिवस गणेशोत्सव साजरा करत असले तरी क्षत्रिय आणि त्यांचं कुटुंबीय वर्षभर खऱ्या अर्थानं तो साजरा करतात। गणेश मूर्ती बनवणारे हे कारागीर काही कमी नाहीत, मात्र केवळ छंद म्हणून तो मनपूर्वक जोपासणारे हे अपवादानेच आढळतात आणि या अपवादांमध्ये क्षत्रिय यांचा समावेश करावा लागेल। बहुतांश मूर्तिकार आकाराने मोठ्या मूर्ती बनवण्यास प्राधान्य देतात। अतिशय लहान किंवा सूक्ष्म म्हणता येतील अशा मूर्तीची निर्मिती फारसं कोणी करत नाही। ही बाब लक्षात घेऊन क्षत्रिय यांनी 17 वर्षांपूर्वी अतिशय लहान आकाराच्या मूर्ती निर्मितीचा श्री गणेशा केला होता। दरवर्षी 1 ते 2 हजार या गतीने सुरू झालेलं हे काम आज तब्बल 31,000 मूर्तींपर्यंत येऊन पोहोचलंय। नवीन गणपतीच्या मूर्ती तयार करायच्या म्हणून मी छोट्या गणपती निवडले आणि छोट्या गणपतीचा संग्रह चालू केला। पहिल्या वर्षी साधारण 1,000 गणपती झाले आणि आजपर्यंत माझ्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळ्या टाईपचे, काही नाचणारे, काही पुस्तक वाचणारे, तर काही तबला वाजवणारे, असे 31,000 गणपतीच्या मूर्ती माझ्याकडे तयार झालेल्या आहेत। संजय यांच्या या कामामध्ये त्यांच्या घरच्यांचाही तेवढाच सहभाग असतो। 1000 नाही तर तब्बल 31,000 गणेशाच्या मूर्त्या तयार केल्या आहेत। त्याच्या विराईत बऱ्याचशा काही वस्तू बघण्यासारख्या आहे, जेणेकरून लोकांचं तिथपर्यंत पोहोचणं होत नाही, पण आमच्या इथं आल्यानंतर त्यांना दिल्ली, अमृतसर, सिन्नर, अजून आता नव्याने राम मंदिर अयोध्याचं, अशा वेगवेगळ्या कला त्यांच्या याच्यामध्ये आहेत, तर त्याच्यातून काहीतरी प्रतिसाद मिळाला पाहिजे व अशी त्यांची पण अपेक्षा आहे। गणेशाच्या हजारो छटा साकारताना प्रत्येकाची भावमुद्रा वेगवेगळी ठेवल्याने कोणतीही मूर्ती समान दिसत नाही हे विशेष। रंगकामात भिंती समपातळीत करण्यासाठी वापरली जाणारी पांढरी भुकटी आणि डिंक यांचं मिश्रण मूर्तीसाठी वापरण्यात आलंय। यामुळे मूर्तीला मजबूतपणा येतो असं क्षत्रिय यांचं म्हणणं आहे। आता आणखी पुढे जाऊन आता आहेत त्यापेक्षाही छोट्या गणपती मूर्ती साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक।